आबा मी पुढच्या तयारीला लागतो। इन्शुरन्सचे पैसे लवकरात लवकर कसे रिकवर होतील ते बघतो। वा, आज आमच्या घरच्यांमुळे तुम्हाला खूप ऐकून घ्यावं लागलं, पण त्यांचाही गैरसमज झाला होता, पण तरी त्यांच्या वतीनं माफी मागतो मी तुमची। बाबा असं बोलून नका लाजू मला। बरं आला तिला विसरून जा आणि आज चला। नाही बाबा नको, मी इथूनच जात। अहो लय काम आहेत, परत येईन। असं काय करताय, निदान चहा घेऊन तरी जा। राणे त्याला घेऊन यात। बुवा तुम्ही पण माझ्यावर विश्वास नाही ठेवला ना? अगं मला माफ कर पोरी, अगं माझी राणी असं चुकीचं काय करणार नाही। विश्वास असा कमकुवत व्हायला नको होता, लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला नको होता। माझं चुकलं बघ, लय चुकलं माझं। बुवा तुमचा विश्वास हीच माझी ताकद आहे, मी तुमचा विश्वास कधीच मोडणार नाही। राणे अगं आता हे सारं जग जरी इकडचं तिकडं झालं ना, तरी सुद्धा ह्यो बाप तुझ्या पाठीशी कायम उभा राहील बघ। अगं तुझ्या आईने एक पापड दिलं होतं तुला, ते द्यायला आलो होतो, तुला लय आवडतात ना। बुवा आज चला, तुम्ही असं माझ्या घरी आलात आणि असंच बाहेरून जाल तर मला आवडणार नाही। नको आग्रह करू, अगं मी आज लय चुकीच्या टायमाला आलोय बघ, परत येईल ना तो नक्की आत येईल। चल येत नीट राहा पोरी। गुड, थँक्यू। इन्शुरन्सची प्रोसेस सुरू झाली आहे, आता लवकरच पैसे येतील आणि जमीन आहे। राणीने खूप ग्रेट काम केलंय, सगळा स्ट्रेस घालवला माझा। काय कोणीतरी माणूस तारे मोजत बसले वाटतं। मी का करेन असा वेडेपणा? मग काय करताय तुम्ही गॅलरीत उभं राहून? तुला काय करायचंय? अहो ते